गुरु करा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, त्याचा जन्म वाया गेला. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची, जप तप नेम याग वगैरे आपण कशा करता करतो, तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची. म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही तर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची, जप तप नेम. गुरुभक्ती करायची म्हणजे काय, त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याची देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का? मीच तुमची सेवा करावी म्हणून येता. माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटतं असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एकच झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे. आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. म्हणून प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे आपण सगळे अनंत अडचणी, चिंता, प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत. स्वामी कार्य करताना तुम्हाला कोणी वाईट म्हणो, कोणी तुम्हाला अडथळे निर्माण करो, तरीही आपले स्वामी कार्य कधीही सोडायचे नसते. ज्या कार्याने दुसऱ्यांचे चांगले होते ते कार्य कधी सोडू नये. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांचे चांगले करतो तेव्हा आपले चांगले करण्यासाठी स्वामी समर्थ असतात. त्याकरता स्वामी म्हणतात, 100 निंदकांच्या बरोबर राहण्यापेक्षा 10 सज्जनांच्या बरोबर राहणं कधीही चांगलं. कारण सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो. आपले स्वामी महाराज करुणेचा सागर आहेत. स्वामींचे आपल्या बाळांवर खूप प्रेम आहे. असेच एकदा चोळप्पाची बायको नेहमीप्रमाणे काहीतरी काम करत होती. आवरासावर करत असताना तिला अचानक काहीतरी चावल्याचे जाणवते. काय चावले हे बघताच तिला विंचू आपल्याला चावला आहे असे दिसले. अचानक झालेला विंचवाचा दंश बघताच ती खूप घाबरून जाते आणि विंचू
चावला विंचू चावला म्हणून मोठमोठ्याने रडायला लागले. त्या वेळेला तिथेच बाजूला स्वामी महाराजांची स्वारी स्वरूपानंदात रमलेली होती. चोळप्पाच्या बायकोचे ओरडणे ऐकताच स्वामींनी तिच्याकडे बघितले आणि बोलले, काय झाले ग? तेव्हा चोळप्पाची बायको बोलली, स्वामी विषारी विंचू चावला. असे बोलणे ऐकताच स्वामी मोठमोठ्याने हसायला लागले आणि तिच्याकडे आपल्या पायातील जोडा फेकला आणि बोलले, हा घे आमचा जोडा, ह्यात हात घाल म्हणजे बरे वाटेल. स्वामी भक्त हो. चोळप्पाच्या बायकोने स्वामींचा जोडा हातात घालताच चमत्कार झाला. विंचवाच्या दंशाने होणाऱ्या तीव्र वेदना एकदम शांत झाल्या. हाताला थंडगार वाटू लागले. तिला खूप आनंद झाला. आता माझा हात बरा झाला असे समजून तिने जोड्यातून हात बाहेर काढला. तोच पुन्हा हाताच्या वेदना सुरू झाल्या. आहा, स्वामी भक्त हो. काय समर्थांची लीला ही. जोड्यात हात घालताच वेदना नाहीशा होत आणि जोड्यातून हात बाहेर काढताच पुन्हा वेदनांचा ठणका सुरू होत. ही स्वामी लीला बघताच चोळप्पाच्या बायकोस खूप आश्चर्य वाटले. स्वामी समर्थांची तिला प्रचिती आली. त्या दिवशी स्वामीरायचा जोडा हातात ठेवून तो उशाशी ठेवून ती झोपी गेली. स्वामी चरणी मी ठेवितो माथा, दुरावलेला मना मिळे पाठा. अखंड नाम तुझ ओठांवरी, जपतो स्वामी तूच अंतरी. अक्कलकोटीचा तू समर्थ राजा, संकट निवारण करणारा दाता. भक्तांवरी प्रेम तुझ अपरंपार, कृपा करीसी तू हात लावून वार. माझं काही नाही सर्वस्व तुझ्यासाठी, विसरू दे स्वामी ही देह भान सृष्टी. तूची माझा देवा, तूची माझं ठिकाण, स्वामी समर्थ माझं अंतिम सत्य ज्ञान. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांना चोरी केले ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरुला समजले. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वानाचे भोजन दिले. हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले. तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता? सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहे, कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला आहे देवाची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंता करता आहे असे सर्व मानावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधानी होय. संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे.
उपासक्त देहाला विसरला की उपास मूर्ती मध्ये त्याला जिवंतपणा भोवाला येऊ लागेल. मुख्य हेतू आहे, भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणार आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की कोणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धावत घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. आनंदाचा, शांतीचा म्हणजेच समाधानाचा साक्षात अनुभव हे नाम साधनेचे ध्येय आहे. भगवंत अत्यंत सूक्ष्म आणि हृदयात खोल ठिकाणी असल्याने बाहेरचे लक्ष आवरून आतमध्ये आपण जितके अधिक रमू लागू तितके अधिक आनंदाजवळ जाऊ. आनंद ब्रह्माला नाम असे म्हणतात, म्हणून नाम अधिकाधिक घ्यावेसे वाटणे, नामात मन रंगू लागणे किंवा नामाशिवाय जीवाला चैन न पडणे हाच नामाचा खरा अनुभव समजावा. नामाला ज्याने घट्ट धरले त्याचे अंतरंग व बहिरंग नामाने भरून जाते. त्याच्या अंतरात घर करून राहिलेली आणि असमाधान निर्माण करणारी वासना नामाने आपोआप क्षीण होत जाऊन नाहीशी होते. नाम घेणाऱ्या माणसांच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होऊन तो दिव्य माणूस बनतो. म्हणून हृदयामध्ये नामाचा प्रकाश वाढत जाणे आणि त्यामुळे भगवंताचे आनंदमय स्वरूप अधिकाधिक प्रगट होत जाणे हा नामाचा खरा अनुभव आहे. जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले पाहिजे, म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. युक्ती ज्याला साधली त्याला सुख दुःखाची बाधा उरली नाही. संतानांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देह बुद्धी नसल्याने भोगाचे सुख दुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधीही राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमात्माला साधचरणांची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच सांगण्याला भूलू नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंग जिच्याचे गिऱ्हाईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही. पण पूर्वी लोक देवाला विसरत नसते. अलीकडे ते जास्त सुकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची. पण आता काळ पालटला आहे.
तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाचे प्रपंच करा. तर स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांना माझा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.